नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकचे ड्रोन जे ते सापडलेले आहेत। सुरुवातीला जम्मू, त्याच्यानंतर पंजाब, राजस्थान या भागामध्ये राजौरीमध्ये ड्रोन जे आहे ते रिट्या करत होते। ड्रोनच्या माध्यमातून नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात होतं। मात्र S-400 या आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीनं हे ड्रोन जे आहेत ते नेस्तनाबूत केले। आकाशातच काही सेकंदातच हे ड्रोन जे आहेत ते नेस्तनाबूत करण्यात आले। आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही कार्यान्वित आहे, ही किती ताकदवान आहे, ही किती कार्यक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। बॉम्बस्फोटानंतर आता पेशावरमध्ये आता खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं विमान पाडण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। बॉम्बस्फोटानंतर आता पेशावरमध्ये धावपळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। भारताच्या हल्ल्यानंतर मुल्ला मुनीरला आता झटका बसलेला आहे। पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीरला हटवलं अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। पुरी, कुपवाडा आणि तंगधारमध्ये दोन्ही बाजूंना आता गोळीबार सुरू झालेला आहे। LOCवर जोरदार गोळीबार सुरू झालेला आहे। महत्त्वाची बातमी, भारतीय सैन्याकडून याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। बॉम्बस्फोटानंतर पेशावरमध्ये आता खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। अमित शहानी सुरक्षा महासंचालकांसोबत संवाद साधलेला आहे। संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेतली जाते। सीमेवरच्या परिस्थितीचा शहांकडून आढावा घेतला जातोय। विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात शहांनी माहिती घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी, 24 विमानतळ या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं विमान जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। युद्धासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण टीव्ही 9 मराठीवर पाहताय। पठाणकोटमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं विमान हे पाडण्यात आलेलं आहे।